पकडला. सुतारला मात्र आता पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक झेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाईल राहुल पाटील यांच्याकडून. हे पारितोषिक रोहन चुडजीला नाही आहे, तर रोहन सुतारला ते पारितोषिक लागलेलं आहे. एक मोठी विकेट इथे प्राप्त झालेली आहे. वीरेंद्र पाटील यांच्या माध्यमातून चेतन शिंदे बाद झालाय. पहिली विकेट 5 वरती पडली, त्यानंतर दुसरी विकेट कृतार्थ लायन्स या टीमनं 6 या आकड्यावरती गमावली. कुठल्याही बॅटरला हात खोलू दिले नाहीयेत. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये नारायणची आणि त्याच्या पावलावरती इथे पाऊल ठेवत असताना विजेंद्र पाटीलने सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये बॅटिंगसाठी आला प्रकाश, 4थ्या क्रमांकासाठी इन ॲट नंबर 4. ओव्हर पिच बॉल इनफिल्डच्या वरून केलाय. लॉंग ऑफला पुन्हा एकदा रोहन आके फेकी केली जाईल. खूप चांगली फिल्डिंग तिथे केली जाते प्रोटेक्शन करत असताना. फक्त सिंगल मिळते फलंदाज प्रकाशला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवरती 7 धावा. विकेटचं नुकसान झालंय 2. पुन्हा एकदा चांगला बॉल, कटरचा वापर केला. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, इन कटरचा वापर आणि बीट करून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये 5 आल्या, परंतु या ओव्हरमध्ये विजेंद्र पाटीलनं 2 धावा खर्च करत असताना 2 प्राइस विकेट घेतलेले आहेत. खूप चांगली गोलंदाजी. अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवरती कृतार्थ लायन्स या टीमची 2 गडी बाद, फक्त 7 धावा. जाऊया डीजे कडे, ऐकूया एक चांगलं संगीत. खूप चांगली स्पर्धा, टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम. आता रोहन चुडजी आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंगसाठी. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 2 गडी बाद, फक्त 7 धावा. थांबवलाय, बांधून ठेवलंय प्रत्येक फलंदाजाला. पहिलाच बॉल खराब लाईन, ओव्हर पिच, आउटसाइड ऑफ द स्टंप. त्यामुळे अंपायर सिग्नल, शशी मेहर यांचा इशारा येतो व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये आणि या अनुशासित धावानं आता धावफलकावरती धावा आहेत 8. खूप चांगली पंचांची भूमिका. महेंद्र पाटील जुगावचे, बिरजू भगत जुगावचे आणि आमचे सारसोल्याचे आमचे मित्र शशी मेहर या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका पार पडत असताना पुन्हा एकदा अंपायर सिग्नल, व्हाईट बॉल, खराब लाईन. रोहन चुडजी करून मात्र सलग 2 चेंडू ते वाईट टाकलेले आहेत. एक्स्ट्राच्या मदतीने आता स्कोरबोर्डवरती 9. अजूनही दुहेरी अंकामध्ये स्कोर आला नाहीये. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना बॅकफुटला जात असताना इथे पंचांकडे लाऊडली अपील. हुक करण्याचा प्रयत्न, परंतु गतीनं मात्र बीट केलाय. गती जास्त होती. हा बॉल चांगला आहे. ही लाईन चांगली होती रोहन चुडजीची. बीट करून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. पुन्हा एकदा ब्लाइंडर खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क नाही आहे प्रकाशकडे.
दोन चेंडू वाईट, त्यानंतर काय सुधारणा केली, काय कमबॅक केलं रोहन चुडजीनं. लगातार 2 चेंडू डॉट टाकलेत. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक करतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये रोहन यावेळेस पुढे टाकलाय. ओवा, व्हाट अ कॅच. संजू संजू सुतार, काय झेल टिपलाय. बघूया पंच काय सांगतायत. एक्झॅक्टली मैदानामध्ये तर सूर मारलाय संजू सुतारनं. खूप चांगला झेल इथे टिपलेला आहे. बघूया पंचांना आता ऑनफिल्ड पंच आहेत ते तिसऱ्या पंचांची आता मदत घेत आहेत. एक्झॅक्टली. आणि आता हा चेक केला जाईल आमच्या स्क्रीनवरती. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आता आपण पाहत. झेल टिपलाय. कबर पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंटच्या अगदी मध्ये सूर मारला आणि धूर काढला मी म्हणेन फलंदाजाचा. परंतु ऑनफिल्ड पंच सांगतात की आम्हाला तिसऱ्या पंचांची आता मदत घ्यायची आहे. चला फलंदाज बाद. खूप चांगला असेल. इथे जर साऊथ आफ्रिकेतून जॉन्टी रोड्स आला आणि हा मोमेंटम बघितला तर मात्र संध्याकाळ होईपर्यंत थांबेल जॉन्टी रोड्स संजू सुतारची साईन घेण्यासाठी. एवढा आपलातून झेल टिपलाय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस इथे केला जाईल आणि अष्टविनायक डायमंड्स आणि SB11 दोन्ही टीमचे कॅप्टन तुम्हाला तयार राहायचं आहे टॉस साठी. SB11 टीमचे सर्व खेळाडू आणि अष्टविनायक डायमंड या टीमचे सर्व खेळाडू आपल्याला लगेच तयार राहायचं आहे, कारण ही इनिंग संपल्यानंतर नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. फलंदाजी ते बाद होतोय. खूप चांगला झेल. आणखीन एक विकेटचं पतन. रोहन चुडजीला मात्र विकेट प्राप्त झाली. अशा पद्धतीने 3 गडी बाद. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 9. आता नवीन बॅटर मैदानामध्ये बॅटिंग साठी आलाय अनिकेत पाटील इन ॲट नंबर 5. 5व्या क्रमांकावरती तुम्ही पाहताय. शॉट फाईन लेग, एक बॅकवर्ड ऑफ गल्ली शॉट, थर्डमॅन लेग क्षेत्ररक्षक आहे. कबर पॉइंट क्षेत्ररक्षक आहे. शॉट कबरला आहे. मिड ऑफ नाही आहे. ओहो, एक चांगला बाउन्सर पडल्यानंतर अगदी डोक्याच्या वरून गेला हा बॉल आणि त्यामुळे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल 1 फॉर दी ओव्हर. ही वॉर्निंग सुद्धा आता रोहन चुडजीला दिली जाते. पहिल्या बाउन्सरची वॉर्निंग, त्यामुळे आता कुठलाही बाउन्सर रोहन चुडजी करू शकत नाहीये. हा फटका चांगला. ओव्हर पिच बॉल त्याला उडवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल, चौकार येतोय. फलंदाज अनिकेतच्या बॅटमधून
3 गडी बाद 20. शेवटच्या बॉलवरती वैभवच्या बॅटमधून एक चांगला फटका आलाय. बॅकफुटला जात असताना एक चांगला स्क्वेअर कट. आणि त्याच दरम्यान आमचे व्यासपीठावरती उपस्थित असणारे सन्माननीय श्री अनंत पाटील साहेब हे व्यासपीठावरती उपस्थित आहे. त्यांनी त्यांचा सन्मान करण्यासाठी मी अनिल मामाने विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. आपला मूल्यवेल स्पर्धेला तुम्ही दिला, तुमचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. इच्छापूर्ती प्रीमियर लीगच्या कोर कमिटीच्या माध्यमातून तुमचं मनपूर्वक आभार. त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित असणारे सन्माननीय श्री एकनाथ पाटील साहेब यांचाही सन्मान करण्यासाठी मी अनिल मामांनाच विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते एकनाथ पाटील साहेबांचा सन्मान इथे करायचा आहे. माफ करा, किशोर पाटील यांचा सत्कार होईल अनिल मामांच्याच उपस्थितीमध्ये. किशोर पाटील यांचा सन्मान. त्यानंतर विठ्ठल पाटील इथे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान इथे केला जाईल. अनिल मामांच्याच उपस्थितीमध्ये सन्माननीय श्री विठ्ठल पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर आमचे श्री सद्गुरू मेडिकलचे प्रवीण काटकर आमचे मित्र आहेत, त्यांचाही सन्मान या ठिकाणी अनिल यांच्याच उपस्थितीमध्ये केला जाईल. त्यानंतर आमचे युवा नेते सन्माननीय श्री निशांत भगत साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. अनिल मामांच्याच उपस्थितीमध्ये हा सन्मान होतोय. युवा नेते आणि निशांत भगत पुढच्या 4थ्या मॅच मध्ये आपल्याला इन ऍक्शन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. भगतसिंग लेजेंड्स या टीम कडून त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया बॅक टू द क्रिकेट. 3 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती. आता ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंग साठी आलाय उमेश. षटक क्रमांक 14 टाकण्यासाठी पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन एक कट शॉट. ते बी झालेत, माफ करा. बॅकफुटला जाऊन हुक करायचा होता. बॅटची टोईन लागलाय. मिड विकेटला डीप मध्ये शतरक्षक आहे. एक टप्प्याने बॉल फेकी केली जाईल. फक्त सिंगलच घेतलेली आहे. सिंगल बरच समाधान मानलाय आणि या सिंगल बरोबर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 24 रन. षटक क्रमांक 14 प्रगतीपथावर असताना 24 धाबा. ओहो, चांगला कटर, खूप चांगली बॉलिंग. टप्पा पडल्यानंतर पहा, शार्पली आतमध्ये आणलाय बॉल आणि बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. खूप चांगली गोलंदाजी. कटरचा चांगला वापर केला उमेशनं. ऍक्शन चांगली आहे, रिदम चांगली आहे या गोलंदाजाची. माफ करा, अजित गोलंदाजीसाठी आहे. सातत्याने आम्ही उमेश बोलतोय. जो 12वा खेळाडू आहे त्याला पत्रिकाच माहित नाही लग्नाची, त्यामुळे थोडासा आम्ही क्षमत्व आहोत, माफी मागतोय. अजित याची खूप चांगली गोलंदाजी. आणखीन एक विकेटचं होते पतन. धक्का क्रमांक इथे लागतो मी म्हणेन 4था. 4 गडी बाद. टीमची धावसंख्या आहे कृतार्थ लायन्स या टीमची 24 या आकड्यावरती. 24 लॉस ऑफ 4 विकेट्स. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये कुशल आला बॅटिंग साठी. कुशल कोरडे, रवी कोरडे यांचे सुपुत्र आहेत. एक चांगले ऑलराऊंडर च्या यादीमध्ये हा खेळाडू गणला जातो. सध्या मैदानामध्ये बॅटिंग साठी आलाय.
6व्या क्रमांकावरती 24 धावा. धावा आल्या नाही आहेत. प्रत्येक गोलंदाजानं चांगलं भरीव योगदान या मॅच मध्ये दिलेलं आहे. फुलर लेनचा बॉल परफेक्टली यॉर्कर लेग स्टंपच्या अगदी जवळून गेला बॉल. फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु इथे बायच्या स्वरूपामध्ये सिंगल येते. बायचा इशारा आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 25 या आकड्यावरती. 25 षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना. इच्छापूर्ती प्रीमियर लीग तुम्ही पाहताय 2025 पर्व 8वं आहे. 8 वर्षाची परंपरा या स्पर्धेनं प्राप्त केलेली आहे. ओहो, डिफेन्सिव्ह स्ट्रोक. चेंडूची प्रतीक्षा केली, चेंडूला येऊ दिलं, त्यानंतर बॅकक्लिप खाली आणून फक्त ढकलल्या, पुश केलाय आणि सिंगलनं आता ओव्हरची झाली समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 26 धावा. ऐकूया डीजे कडून एक चांगलं गीत.
बघणार आहोत अष्टविनायक डायमंड्स आणि SB11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. बॅटची कडा घेतली, ती रनआउटची संधी आहे, डिरेक्ट हिट केलाय, एक धाव मिळून जाईल कुशलला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 29 धावा. लो स्कोरिंग मॅच. पहिल्या मॅच मध्ये 77 धावा आपण पाहिल्या. गॅरोची टीम जिंकली, गरुडा 11 किरण भोईर यांच्या मालकीचा संघ मोठ्या फरकानं तो सामना जिंकलाय. 3-5 गोल्डन बुल्स या टीमला पराभूत केलं आणि पहिली विजयाची किनार इच्छापूर्ती प्रीमियर लीग मध्ये लाभत असताना गरुडा 11 या टीमचं अभिनंदन करतोय. हा बॉल हुक करण्याचा होता, मागे चाललाय, शॉट फाईन लेग आहे 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये, त्यामुळे एकच धाव मिळताना दिसते. लेग बायचा इशारा येतोय पंचकडून. आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता 30. शेवटचा बॉल या डावातला, या इनिंगचा शेवटचा बॉल आहे. खूप चांगली गोलंदाजी नारायणची राहिली, त्यानंतर त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून विजेंद्र पाटीलने 2 झटके दिले, तिथून मात्र कमबॅक केलं. आणि या डावामध्ये संजू सुतारचा तो झेल लाजवाब. बॅकफुटला जाऊन इनफिल्डच्या बरोबर एक चांगला फटका, पंच चांगला आहे, डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर गॅप फटका, बॉल सीमारेषा पलीकडे. शेवटच्या बॉल मध्ये आलाय कुशर कोरडेच्या बॅटमधून चौकार. अशा पद्धतीनं पहिला डाव इथे संपला. आणि पहिला डाव संपत असताना कृतार्थ लायन्स या टीमनं धाबा बनवल्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 आणि 35 धाबांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. SS स्टार या टीमच्या समोर 35 चला नेक्स्ट मॅचचा टॉस. अष्टविनायक डायमंड आणि SB11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. लगेच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे. अष्टविनायक डायमंड टीमचा कॅप्टन आणि SB11 टीमचा कॅप्टन यांना विनंती करतो की आपला संपूर्ण स्क्वॉड घेऊन यायचा आहे. आपले सर्व खेळाडू घेऊन टॉस साठी आपल्या व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचं कारण आहे की प्रत्येक खेळाडूचा सन्मान करणार आहोत. प्रत्येक खेळाडूचा सन्मान ज्यावेळेस प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस संपन्न केला जातो, त्यावेळेस मात्र इच्छापूर्ती प्रीमियर लीगच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूचा सन्मान आपण करत असतो. एक नवीन संकल्पना, एक नवीन उपक्रम यावर्षी या इच्छापूर्ती प्रीमियर लीग मध्ये IPL स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चला SB11 सुधाकर भोईर टीमचे ओनर आहेत. आपला संघ घेऊन यायचा आहे टॉस साठी.
सुतारच्या बॅट मधून चौकारानं आपलं खातं खोलतोय. 4 रन चौकार. होती 9. असणाऱ्या टीमला संजू सुतार बाद. टिपला प्रेक्षकांची मन जिंकली आणि या मॅच मध्ये या डावमध्ये सलग 3 बॉल मध्ये 3 चौकार ठोकलेत. हा बॉल बॅकफुटला जाऊन उडवलाय. खूप चांगला पंच आणि बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजेंद्र पाटीलच्या बॅट मधून शेवटच्या बॉल मध्ये आलाय चौकार. अशा पद्धतीने पहिलं षटक इथे संपलेलं आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती एक गडीबाद 17. ऐकूया डीजे कडून एक चांगलं गीत.
हॅलो. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवरती 17. अगदी धूमधडाक्यात सुरुवात केलेली आहे. एस एस स्टार या टीमनं 35 धाबांचं लक्ष आहे. आता 24 बॉल 4 षटक बाकी आहेत आणि 18 धाबांची अजूनही गरज आहे. वैभव आलाय बॉलिंगसाठी. पॉपअपलीचं दुसरं षटक फार इनकडून गोलंदाजी करतोय आणि स्ट्रायकिंग इनला फलंदाज आहे मंगेश भगत. सिंगलच खातं उघडलेलं आहे. इथे आडव्या बॅटने हुक करण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या बाहेर बॉलची पिचिंग झाल्यामुळे अंपायर सिग्नल येतो बॅट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये आणि एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोरबोर्डवरती रन आहेत 18, म्हणजे अजूनही 17 धावांची आवश्यकता. सामना सोपा आहे, परंतु विकेट जर आले अशी गोलंदाजी तुम्ही करू शकत नाही. या सेव्हिंग तुमच्याकडे कमी आहे. फुलटॉस बॉल आणि फुलटॉल वसूल करून मारला हा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार मंगेश भगतच्या बॅटमधून. नेक्स्ट मॅच मध्ये टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय SB11 या टीमनं. ओहो, हा बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला मंगेशसाठी. विकेट किपरनं लाईन मिस केली आणि ते एक चांगली चिकी सिंगल कंप्लीट करत असताना ओव्हर थ्रो झालेले आहे. 2 धाबा. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि 2 धाबा इथे कंप्लीट झालेले आहेत. लेग बायच्या स्वरूपामध्ये सिग्नल येतोय. 2 अनुशासित रन स्कोर कार्ड वरती जोडल्या जात आहेत. टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती आहे 26, म्हणजे आता 5 आणि 4 9 धावांची आवश्यकता. सामना आता क्लिअर झालाय SS स्टार या टीमच्या बाजूने, कारण छोटं आव्हान होतं 35 धावांचं. सुरुवात चांगली केली संजू सुतारनं. 3 चौकार 3 बॉल मध्ये लगवले आणि सामना अगदी क्लिअर केला. ओव्हर पिच बॉल लॉफ्टेड ऑल ट्रायचा फटका. लंबरला टीम मध्ये संरक्षण आगे फेकी केली जाईल फक्त सिंगल मध्ये मंगेश भगतला. आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 27, म्हणजे 8 धाबांची अजूनही आवश्यकता आहे. त्यावेळेस पहा बॉलर बॅक ड्राईव्ह होती, ते झेल होता. कॉटन बॉलची संधी होती, परंतु असे झेल घेणं सोपं नाहीये क्रिकेटमध्ये. ज्यावेळेस तुम्ही बॉल रिलीज करता त्यावेळेस तुमचा जो बॉडी बॅलन्स असतो, तो वेट असतो, तो समोरच्या दिशेने ट्रान्सफर होत असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये थोडासा स्वतःला स्ट्रेस करणं अवघड जातं. बॅकफुटला जात असताना पुल केलाय, बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग आणि बॅकआउट ऑफ स्क्वेअर लेगच्या मधून बॉल सीमारेषा पलीकडे चौकार येतोय फलंदाज विजेंद्र पाटीलच्या बॅटमधून. आणि या चौकाराच्या थँक्यू सो मच मोटू पतलू. खूप चांगला डान्स तुम्ही केलेला आहे. 3 धाबांची आवश्यकता. हो, बिग हिट करण्याचा प्रयत्न. गती काढली होती, गती कमी गतीने टाकलेला बॉल. बॅटची लिडिंग एज घेतल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज विजेंद्र पाटील बाद. धक्का क्रमांक 2. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 32, फक्त 3 धाबांची आवश्यकता या मॅच मध्ये. तोपर्यंत ऐकूया पुन्हा एकदा चांगलं संगीत.
कि पूरी तरह से पक्ष में चाहता हुआ। अब यहां से मैच बचाना बहुत मुश्किल हो रहा है। अभी भी 2 रनों की आवश्यकता है। अब गेंदबाजी में बदलाव किया जा रहा है। हितेश पालकर, हितेश आ चुके, केवल 2 रनों की आवश्यकता। उमेश क्या लग रहा है, क्या दबाव बिल्कुल होगा कि नहीं? नहीं, कुछ नहीं लग रहा है, ये खाली टाइम पास हो रहा है मनोज पाटील. तिसऱ्याच ओव्हरमध्ये सामना संपला असता. रोहन सुतारनं रन घेतली नाही, त्यानंतर मंगेश भगतनं शेवटच्या बॉलवरती रन घेतली नाही, कारण फक्त 2 धाबांची गरज आहे. मंगेश भगतला एक मोठा फटका मारायचा आहे असं वाटतंय. बॅटच्या टोईनला लागला बॉल, तिथे 1 रन. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होईल का, आणि हा सामना आता जिंकलेला आहे.